हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल, कारण मी ऑलरेडी कम्युनिटी टाकली होती. तर थेट आपण विषयालाच हात घालूया. पॉईंट टू पॉईंट बोलणार आहे, जास्त फापट पसारा नको. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. गौरव ब्रो, व्हेरी चीप स्टंट, व्हेरी व्हेरी चीप स्टंट. यू नो व्हॉट, म्हणजे खरंच यार, इतकं कसं काय कोण खाली पडू शकतं? स्वतःची लायकी दाखवून दिली, स्वतःची लेवल दाखवून दिली, स्वतः इनडायरेक्टली हे एक्सेप्ट केलं की तू पोरीच्या जीवावर जगतोस, तू पोरीच्या जीवावर खातोस आणि तुला किती इम्पॉर्टंट आहे तिचं कमाई करणं. तू कोण आहे माहिती आहे? स्टार्टिंगलाच बोलते मी तुला, कोण आहेस माहिती आहे? तेजाब मूवी बघितला का? तेजाब मूवी, त्या दिवशी तिला दंगल दाखवत होता ना, दंगल 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 दाखवत होता, कसं मुलींना बाप हे करतो. पण ते इन्स्पिरेशन वेगळं आहे. ते त्या स्पोर्ट्समध्ये असतात आणि चांगल्या गोष्टीसाठी शिक्षणाबरोबर ते स्पोर्ट्समध्ये काहीतरी करत असतात. 100 अकाउंट बनवून त्याच्यावरती मुलीला नाचवत नसतात ना, वेडेवाकडे चाळे करायला लावत नसतात, तिच्यावरती स्टंट करत नसतात. तर तो मूवी तुझ्या मुलीला इन्स्पायर नाही करू शकत, किंवा तो मूवी तुझ्या मुलीसाठी उदाहरण प्रस्थापित नाही करू शकत. तिला कुठला मूवी दाखवला पाहिजे माहिती आहे? तू तेजाब, कारण ती तेजाबची माधुरी दीक्षित आहेस आणि तू अनुपम खेर तिचा बाप. हा पण तुझा पब्लिसिटी स्टंट होता, एकदम घाणेरडा पब्लिसिटी स्टंट. म्हणजे ह्याच्यात पण तू अजिबात सोडली नाही, स्वतःची तर दाखवूनच दिलीस आणि अंड्यांना अंड्यांची पण दाखवून दिली. अजूनही अंड्यांना ते कळलं नसेल तर आता पॉडकास्टमध्ये कळेल. पहिली गोष्ट की न्यूज चॅनलवाल्यांनी असं टाकलं, असं हे, आणि मला वेळच नव्हता, मी बिझी होतो, मी सांगायचं होतं, मला कळलं होतं, मी सांगणार होतो, पण मला वेळच नव्हता ना, मला ह्या गोष्टीतनं खूप सारी कामं होती. दुसरी काय कामं होती तुला? काय कामं होती? तिथे नाशिकच्या रोडवरती पसरला होतास, रात्री अपरात्री व्हिडिओ काढत बसलेला फुकटचा. म्हणे मला डायरेक्टर, मला एक फिल्म प्रोड्यूस करायची आहे. कसला प्रोड्युसर बनणार रे तू? कैसा प्रोड्युसर बनेगा रे तू? हां, बच्ची से पैसा कमाएगा 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 और प्रोड्युसर बनेगा. तुझ्यात कसली धमक आहे? त्याच्यासाठी लावली आहे तिला. आणि काय तर मी बिझी होतो. बिझी? तुझी कंप्लेंट झाली पाहिजे. पूर्ण मेन रोडवरती तुम्ही फोटोशूट व्हिडिओ शूट करत होतात आणि किती वेळेसाठी तरी असं चाललेलं होतं. हे अलाउड नाही आहे. तू काय सांगतोय लोकांना काय अलाउड आहे, काय नाही अलाउड आहे? त्या माणसाचा जो काहीतरी इल्लिगली धंदा करतोय, जो की वेळेनुसार त्या वेळेत ते टपऱ्या वगैरे जे पण काही आहे ते बंद झाले पाहिजे, तरीही तो ते चालवतोय. आणि त्याला ती इच्छा नाही आहे दाखवायची की मी हे करतोय, किंवा त्याला तुझ्याकडनं काही फुटेज नको आहे, पण तुला फुटेज हवं आहे ना, तुला काहीतरी असं दाखवायचं आहे. मग तो दुसरा माणूस त्याच्यामध्ये गरीब भरडला गेला तरी चालेल, म्हणून तू दाखवलंस की इथे ही गाडी लागते, आणि वरून ती वेट्टा म्हणते की नको नको दाखवूस, तरी म्हणतो की नाही दाखवू दे. मी काय तसं काय नाव नाही सांगितलं, मी नाव वगैरे काय नाही सांगत आहे, फक्त लोकेशन सांगतोय, म्हणजे कोणाला यायचंय तर ते येऊ शकतात वगैरे. अरे काय तुझ्या अक्कल आहे का? तुला अक्कल आहे? लोकेशन सांगितलं तर आलं ना सगळं, त्या लोकेशनवर पोलीस पोचतील आणि बघतील, कळेलच त्यांना. त्या माणसाची वाट लावून जाशील ना तू. हप्ते त्याला देत बसावे लागतील, त्याला गोष्टी कराव्या लागतील, किंवा त्याचा धंदा बंद होईल. नाव नाही सांगितलं पण तुला सांगण्याची गरजच काय? हे कामं हे धंदे करायला बिझी होतास तू, की कुठे काय त्या हिचं सालीचं काय हनीमून प्लॅनिंग करण्यात बिझी होता का? स्वप्न रंगवत होता त्यांचा कसा असेल? असा विकृत मनोवृत्तीचा माणूस आहेस ना तू. ते तेव्हाच कळलं जेव्हा ते तुला शॉपिंगला घेऊन गेले होते, आणि तेव्हा तू सांगत होता की पहिल्या रात्री ती हे घालेल आणि दुसऱ्या सकाळी ती हे घालून बाहेर येईल, आणि कपडे आणि काय चप्पल घालेल आणि हे करेल ते करेल. असला कुठला जीजा आहे? आणि तुझे मित्र पण तसे जीजा साली तुमच्या. तर ह्या सगळ्या ना, हे जे तुमची काही आहे ना गँग ग्रुप, त्या ग्रुपमध्येच आहे वाटतं हे असंच. ह्याचं त्याला सगळं असं आपलं ज्याला नाही मिळाले ते आपले स्वप्न रंगवत आहेत, तेवढ्यातच भागवत आहेत. हे असले फॅन्टसीज आहेत तुमच्या. आणि म्हणून मी बिझी होतो. दुसऱ्याचा हनीमून, दुसऱ्याची सुहागरात, दुसऱ्याचे सगळे ना वेडिंग नाईट्स, ते सगळं फॅन्टसाईज करण्यात बिझी होता. हा शूट करायला जातोय मोठा शूटर, दिलो का शूटर हे मेरा स्कूटर, दिलो का शूटर आ आ. आणि इतका बिझी होता, मला व्हिडिओ नाही बनवता आला, मला तुमच्याशी संवाद साधायचा होता, मला हे क्लिअर करायचं होतं, पण मी बिझी होतो. अरे ती काय करते वेट्टा? काय करत होती ती कशात बिझी होती?
अंडीच उबवत असते ना ती घरामध्ये, दुसरं काय करत असते, टुणूक टुणूक डुबुक डुबुक, टुणूक टुणूक डुबुक डुबुक. आणि तू कॅमेरा मारत असतो. काय बिझी होतात. एक कम्युनिटी टाकू शकले असते, व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती, सिम्पली कम्युनिटी टाकू शकले असते की हे काही जे गो अराउंड करतंय ते जे काही आहे ते खोटं आहे किंवा मिसइन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, आम्ही लवकरच काय आहे ते क्लिअर करू. एवढं पण नाही आहेत का तुम्हाला? हां, इतके वर्ष मी यूट्यूबवर आहे, इतके वर्ष माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी काय ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे वगैरे, तर एवढं काय साध्या साध्या गोष्टी पण तुला नाही आहेत का? नाही समजत की काय स्टेटमेंट द्यावं किंवा एक असं काहीतरी आपण एक पोस्ट करावी? ह्याच्यावरूनच कळतं ना की किती रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही आपल्या कामाशी. हां, किती रिस्पॉन्सिबिलिटीने वागता, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची, किती मॅच्युरिटी आहे तुमच्यामध्ये. मोठ्या मोठ्या गोष्ट कोणाला चू बनवतो रे तू? कोणाला सांगतो की मी बिझी होतो आणि मला हे सगळं पब्लिसिटी स्टंट होता, काहीतरी हवा करायची होती, काहीतरी बघायचं होतं, ते न्यू मूवी रिलीजच्या आधी काहीतरी स्टंट करायचा होता, त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि ते काही डिलीट झालेलं नाही आहे, ते सध्या तू फक्त हाईड केलेलं आहे अकाउंट. तेच अकाउंट परत आलं, आम्ही परत मिळवलं करून परत तेच पोस्ट करेल. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? लावायचे होते ना जरा की डिलीट झालं म्हणून, आणि काय सांगितलं इंस्टाग्रामने, का डिलीट केलं, काय कारण आहे, जरा कळलं असतं ना. एवढंच लोकांना तुला करायचंच आहे जनजागृती, लोकांना शिकवायचं आहे की काय होतं काय नाही, एवढंच तू क्लिअर आहेस, एवढं पारदर्शक आहेस, तर दाखवायचं होतं ना की काय, म्हणजे कळेल ना खरंच. मग त्याला म्हणतात की हेल्पफुल नेचर आहे बाबा. खरंच माझं नुकसान झालं पण तुमचं होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला दाखवतो की बघा असं मेल आला, मग आम्ही असे स्टेप्स घेतले, किंवा कसं तुम्ही तुमचं अकाउंट परत मिळवू शकता जर तुमच्या बाबतीत असं झालं. त्याचा व्हिडिओ बनव ना, हे फालतूगिरी करण्यापेक्षा. तिसरा पॉईंट, न्यूज चॅनलवाले, अरे त्यांचे आमचे असे संबंध आहेत आणि त्यांनी पण मान्य केलं, त्यांनी पण हे केलं आणि त्यांनी पण चूक आपलं त्यांनी सांगितलं, आम्ही आता ते काढतो वगैरे, आणि त्यांनी आमच्याशी बोलले, ते मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. अरे तुझ्या एवढे घरचे संबंध आहेत न्यूजवाल्यांशी, मीडियावाल्यांशी, आणि एकदम तुमचं काय म्हणतात ते सलोख्याचे संबंध आहेत, एकदम घरोब्याचे संबंध आहेत, तर त्यांनी मुळात ही न्यूज टाकलीच कशी? कोणातरी एरा नट्टू खेराच्या बेसिसवर, त्याच्या स्टेटमेंटच्या बेसिसवर. जर ते खरे तुझ्या घरचे, तुझे खरे असं म्हणजे ना तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि एकदम हे, तर त्यांनी तुला पहिले फोन करून विचारायला पाहिजे ना की बाबा अशी अशी न्यूज लागली आहे, तर हे खरं आहे का, तर आम्ही टाकू का? मग तुझं स्टेटमेंट म्हणून त्यांनी सर्रास असं न्यूज पसरवायला सुरूच कसं केलं? हां, असं थोडी असतं. आता माझ्याबरोबर जर कोणाचे घनिष्ठ संबंध आहे तर ते माझ्याबद्दल काही बोलताना किंवा काही करताना ते मला कॉन्फिडन्समध्ये घेतील ना, एकदा माझ्याबरोबर क्रॉस चेक करतील ना, कसले संबंध आणि कसले काय, हे तुम्हाला सगळं माहिती होतं. हे तुमचं प्लॅन आहे, स्ट्रॅटेजिकली प्लॅन केलेलं आहे, ही तुमची स्ट्रॅटेजी होती. कशाला लोकांना याडा बनवतो? ते अंडे आहेतच आपले. दादा तुम्ही घाबरू नका, तुम्ही पुढे चला आणि आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही चड्ड्या सांभाळतो तुमच्या, तुम्ही नाडा सांभाळा. येडे कुठचे येड्या रणचे, आणि हे बसले आपले मोठे प्रवचन द्यायला. आणि हे शेंबडे नाक साफ कर, कधी पण अशी भरलेली असते, सगळीकडनंच भरलेली असते एकदमच. आता फक्त व्हायची बाकी आहे, सगळी गळायची, नुसती अशी तुडुंब भरलेली असते. तर नाक पण हिचं भरलेलं असतं नुसतं. बघा नाही, मला काही जस्टिफिकेशन द्यायचं नाही आहे, मला काही जस्टिफिकेशन, आपण जस्टिफिकेशन कशाला द्यायचं, मला जस्टिफिकेशन द्यायचं नाही आहे, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे. आणि हे बरं आहे, आपला तो बावल्या, दुसऱ्याचा तो कार्टा. म्हणजे काय तर म्हण की ना तिला काहीच माहिती नाही आहे, तिला काहीच माहिती नसतं, तिला किती सबस्क्रायबर आहे, किती काय फॉलोअर्स आहेत, आणि किती काही म्हणजे कोण कमेंट करतं काय, तिला काहीच माहिती नाही आहे. तिला ते अकाउंट गेलं ते पण माहिती नव्हतं. मग तिला कोणत्या तरी शाळेतल्या मुलांनी सांगितलं की अगं, मग ती मला म्हणाली की येऊन की माझं अकाउंट गेलं का, म्हणजे काय झालं का, हा कोण बोललं तुला, तर ती म्हणाली मला स्कूलमध्ये असं बोलत होते वगैरे. आणि एक तिला काय प्ले बटन्सचं पण काही माहिती नव्हतं. एकदा तिला असंच एका मुलानेच स्कूलमध्ये सांगितलं होतं की तुझं गोल्डन बटन कधी येणार, तेव्हा ती विचारत होती, अगो बाय गो, किती ग ती एकदमच साधी, फक्त ढुंगण मागे करून नाचायचं माहिती आहे तिला, तेवढं शिकवलंय आयशीने, आणि कसे प्राऊड एक्सप्रेशन द्यायचे ते माहिती आहे तिला. हां, कसं छपरीगिरी करायची, कसं बनायचं आहे तेजाबची
ते माहिती आहे तिला. दिन गए हफ्ते के हफ्ते, महीने महीने बन गए साल, माँ बाप का खाता भरता नहीं, क्या हो गया है मेरा हाल. ती काही बघत नाही, ती फक्त रील्स बघण्यासाठी, तिला डान्स आवडतो तर ते सगळं बघण्यासाठी तिला आम्ही मोबाईल देतो, ती तेवढंच बघते. बाकी ती कॉमेंट काही बघत नाही, काय बोललंय कोण काय. अगो बापरे बापरे बापरे. आणि नंतर कोणते असा टिचकी मास्टर टिचक्या वाजवत होता. काय टिचकी वाजून काय बोलला रे तू कौरव. काय तर आजकालची मुलं ना एकदम चंट एकदम, म्हणजे त्यांचं तुम्ही वेगळंच येते. असं आमच्या वेळेला असं नव्हतं. कोणाची ॲक्टिंग करतो तू. हां कोणाची ॲक्टिंग. हसायला येतं खूप. टिचक्या वाजवता येतात. आता मी वाजवते ऐक. आजकालची मुलं खूप चंट आहेत ना, ते चंट मुलांपेक्षा पण चंट तुझी पोरगी आहे. तुला वाटतं की तिला तू फक्त रील बघायला काहीतरी बघायला मोबाईल देतो आणि तिला काही माहिती नाही आहे. जेव्हा तुला कळेल ना तिला काय माहिती आहे तेव्हा मग व्हिडिओ बनव. हां तेव्हा बोल, अरे मला तर माहितीच नव्हतं, तिला हे पण माहिती आहे. अरे मला तर माहितीच नव्हतं. तुला पण दुसरे लोक येऊन सांगतील की तुझ्या मुलीने काय पराक्रम केले. तुझ्या इनोसंट मुलीला दुसरे मुलं येऊन सांगतात ना की तिच्या आई वडिलांनी काय पराक्रम केले, तसे तुझ्या मुलीचे पराक्रम पण तुला दुसरे लोक येऊन सांगतील. हां हेच असतं. घरात जरा लक्ष दे आणि वेळी सावध हो, नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. जर कुठल्या पॉलिसीज किंवा कुठले नियम जर आहेत ना तर ते नियम का आहेत आणि ते आपण आपल्या भल्यासाठी केलेले आहेत किंवा करणार आहेत, त्या नियमांचं उल्लंघन कसं करता येईल, कशी पळवाट काढता येईल किंवा त्याचे काहीतरी मार्ग कसे काढता येतील, कसं काहीतरी उलटपुलट करून कसं आपलं खातं भरत राहायला पाहिजे, कसा आपला धंदा चालू राहिला पाहिजे, कशी आपली मुलगी करत राहिली पाहिजे, कमवत राहिली पाहिजे, तिचा जोमात धंदा चालला पाहिजे, हे शोधण्यापेक्षा ना, हे करण्यापेक्षा ना दुसरं अकाउंट बनवेन, मग मी ते पॅरेंटल गायडन्सच्या अंडर बनवेन आणि मॅनेज्ड बाय असं लिहून टाकेन आणि हे करेन ते करेन, हे असं काहीतरी करण्यापेक्षा ना जरा विचार कर की ते काहीतरी जेव्हा दिग्गज लोक पण त्याच्याबद्दल बोलतायत किंवा त्याच्याबद्दल जर सभांमध्ये चर्चा होत आहेत, असेंब्लीजमध्ये चर्चा होत आहेत, तर काहीतरी असेल किंवा सोशल मीडियावर जर अशा काही पॉलिसीज आहेत तर त्या आपल्या मुलांच्याच बेनिफिटसाठी आहेत, तेव्हा आपण त्या मान्य केल्या पाहिजेत. आणि ठीक आहे, जे जिथे अलाउड आहे तिकडे तुम्ही टाका ना, कोण रोखतंय. पण ही पळवाट वगैरे कशाला काढायची, एवढी काय तुमची निकड आहे, एवढं काय अडलंय. कारण सत्य हेच आहे की तुमचं सगळंच मुलांच्या जीवावर चाललेलं आहे. मुलांना धंद्याला लावून तुम्ही लोक पैसे खात आहात. तुमची कॅपॅबिलिटीज नाही आहे, तुमची कपॅसिटीज नाही आहे मुलांचा सांभाळ करण्याची, रादर त्यांना जन्माला घालण्याची. पण तुम्ही स्वतःची खळगी भरण्यासाठी ह्याच उद्देशाने मुलं जन्माला घातलीत की ती तुम्हाला पोसतील. असे अपात्र आईवडील, म्हणजे तुमची पात्रताच नाही आहे आईवडील म्हणून घेण्याची किंवा कोणाचे आईवडील होण्याची. इतके निठल्ले खालच्या दर्जाचे कुठलं काय तुमचं होतं, तर म्हणून तुम्हाला की तुमच्या मुलांनी काय पाप केलं होतं म्हणून त्यांच्या पदरी तुमच्यासारखे आई वडील आले. आणि ती शेंबडी काय बोलते, चोकरबाई चोक झालेली. आता तिला बोलणारच आहे तुंबाडबाई, तिचं नावच तुंबाड, तुंबलेली असते नेहमी, असं नाक आपलं नेहमी तुंबलेलं असतं, आवाजच तसा आहे. तर तुंबाडबाई काय म्हणे, आम्हाला जस्टिफिकेशन नाही द्यायचंय. जस्टिफिकेशन देऊ पण नको तू, कारण तू जस्टिफाय करूच शकत नाही या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जस्टिफिकेशन तुला द्यायचं नाही आहे, तुला काही फरक पडत नाही, तर एवढी पक 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 पॅक 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 कशाला करते तू, कशाला एवढं बोलण्याची काही गरजच नव्हती ना. सिम्पली तुला तेच सांगायचं होतं ना की ते अकाउंट गेले आणि तुम्ही परत आणणार आहे, तर मग ते ट्रोल आणि हे ते त्याच्याबद्दल बोलण्याची काही गरजच नव्हती. तुला फरक नाही पडत तर ह्याच्यावरनंच कळतं की तुझे फरक पडता है. चांगलीच डांगीला झोंबली नाही आहे, नुसती जाळ धूर संगटच निघालाय. आणि मी काही कोणाला बोलायला जात नाही, म्हणजे असं आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडतात, बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत, प्रत्येकाचं ओपिनियन असतं. काही लोक ते ओपिनियन देतात, पण आम्ही कुठेही असं बोलायला, आम्हालाही नाही आवडत पण आम्ही कुठेही बोलायला जात नाही. तो प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि आम्ही ते इग्नोर करतो. अरे तू काय बोलायला जाणार. बघितलं ना गोलमाल, त्याच्यामध्ये काय बोलतो तो, जिनके घर शीशे के होते ना वो बेसमेंट में कपडे बदलते. तो जो माणूस स्वतःच नागडा आहे तो उघड्याला येऊन काय बोलणार. म्हणजे समोरचे तरी उघडे आहेत, तुम्ही तर चक्क नागडे आहेत, तर नागड्या काय बोलणार उघड्याला. त्याच्यामुळे तू गप्प बस आणि साफ करते. हां
मशीन बिशीन काहीतरी लावून ना तुंबाड जे भरलंय ना, नाक नाक म्हणते मी, ते नाक आहे ना जरा साफ करून घे. सगळे घरात सगळे तुंबाड आहेत, सगळ्या बहिणी आई सगळ्यांचे असे आवाज ऐकाल ना, सगळेच असे तुंबलेलेच आहेत आवाज. आणि कोणाची धमकी देते, त्या भक्षीची. ती भक्षी कॉमेंट करणार होती, कॉमेंट. मग तू थांबवलं तिला, नको भक्षी नको ग, थांब, मी थांबवलं नाही तर ती कॉमेंटच करणार. मी तर डर गे रे बाबा, भक्षी कॉमेंट करणार होती. काय सांगते यार वेट्टा तू, फुरगण्याची माधुरी दीक्षित. चल निकल निकल लढेन. आम्ही मेमरीजसाठी म्हणे. नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पॉईंट, आम्ही मेमरीजसाठी करतोय हे सगळं. तिथेच एकदम आहे ना त्या वेट्टाची ना टराटरा आणि फराफरा झाली. अरे भाई मेमरीज तर बोलू नको यार, काय बोलतो तू. नाही नाही, आम्हाला काय जस्टिफिकेशन नाही द्यायचं आहे. मेमरीज पण मी पकडलाय, तो पॉईंट बोलला ना, निकल गया ना मुसे अभी तो मी छोडेगी नाही. तर काय मेमरीजसाठी मग स्वतःच्या फाईलमध्ये, ड्राईव्हमध्ये आणि दुनियाभर सगळीकडे काय मेमरीज क्रिएट करतोय तू. इंस्टाग्राम सोडलं नाही एक, आणि एक पण नाही, 3-3, 4-4 अकाउंट, सगळे आई बापाचं अकाउंट, मग त्या पोराचं अकाउंट, मग त्या मुलीचं अकाउंट, एकाच अकाउंटवर टाका ना. मग मेमरीज काय एका अकाउंटवर मेमरीज क्रिएट नाही होऊ शकत. प्रत्येक फोल्डर वेगळे वेगळे केले ते सोशल मीडियावर विकायला काढले. इंस्टाग्राम, फेसबुक, त्याच्यानंतर यूट्यूब, सगळीकडे जे पण पॉसिबल आहे सगळीकडे. आणि कुठल्या वेबसाईटवर असतील आपल्याला माहिती पण नाही, पिल्लूवर पण असतील याच्या मुलीचे व्हिडिओज, काय माहिती ना. असं कुठे याने हे केलं आहे. आणि मेमरीजमध्ये कोलॅबरेशन्स पण येतात का. म्हणजे कोलॅबच्या पण मेमरीज साठवतोय का. सगळीकडे कोलॅब करून कमवतोयस, ते धंद्याला लावलीस ती, त्या पण मेमरीज. की कसं आम्ही लहानपणापासून असे कोलॅब केले, ह्या आमच्या कोलॅबच्या मेमरीज, ह्या कोलॅब करून आम्ही इतके साठवले, इतके जमवले, आणि मग मी त्याच्यावरती काय इमले बांधले ते साठवतोयस का. कोणाला बनवतो रे, कोणाला बनवतो. जा ना, ज्याने तुला स्क्रिप्ट दिली ना त्याला सांग, त्या स्क्रिप्टने ना मी रोज साफ करते माझ्या डॉगीची, त्या डॉगीची उचलते मी तुमच्या त्या फालतू स्क्रिप्टने. मेमरीज, ब्रिंग बॅक मेमरीज. अरे आणि आम्ही तर समजत होतो की ती फक्त तुझ्यापुरतीच लागली आहे कामधंद्याला, पण तू तर तिला एकदम जगाची करून टाकली रे. एकदम फुल सबकी आहे. ले लो भाई मैना, ले लो गरम मसालेदार मैना, ले लो घ्या हो घ्या मैना घ्या, गरम मसालेदार मैना घ्या. म्हणजे माझ्या मुलीच्या जीवावर आणि माझ्या मुलीला हे करून तिच्या ह्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवून कमवता, आणि मला याचा खूप अभिमान आहे की माझ्या मुलीमुळे इतरांची काय कमाई होते आणि ती इतरांसाठी कामी येते. अरे बापरे, खरंच म्हणजे दान केलीस का. म्हणजे आता तू हे स्टेटमेंट केलंयस की मी असं देऊन टाकली आहे. जिसको लेना है लो, जिसको कमाना है कमाओ, हमने छोड़ दिया है, हम भी कमाएंगे तुम भी कमाओ, लेकिन चुप रहो. तुम्ही पण मज्जा करा. मज्जासाठीच घातली आहे जन्माला. काय बोलतात यार, काय बोलतात. शरम आहे तुम्हाला, लाज शरम जरा. काय खरंच म्हणजे ना, इतके वाह्यात आणि इतकं म्हणजे काय, मला शब्द नाही आहेत बोलायला. काय बोलत होता की इतरांच्या पण कामी येते वगैरे. काय कामी येते, काय लाज आहे का तुला. आणि काय म्हणे की माझ्या जागी दुसरं कोण असतं तर त्यांनी अकाउंट बंद केलं असतं, ते बोलले असते की नको जाऊ दे, अशाने इतर मुलांचे टॅलेंट वेस्ट होतं, आणि मग इतर मुलं पण बघत असतील तर मग ते पण म्हणतील की नको, आता आपण ह्या सगळ्यामध्ये नको पडूया. अरे मग चांगलंच आहे की, चांगलंच आहे. तोच तर उद्देश आहे की मुलांनी त्यांच्या वयात जे त्यांना शोभेल, आणि शोभण्यापेक्षा पण जे ज्या वयात केलं पाहिजे ना तेच केलं पाहिजे. कशाला ना, जर त्यांना असं वाटतंय की हे ते चुकीचं करते आणि ह्याच्यावरती जे काही बोललं जातं आहे त्याच्यामध्ये थोडं तरी तथ्य आहे म्हणून आम्ही हे करू नये, तर चांगलंच आहे. चांगलं आहे म्हणजे ते खरंच सत्सद विवेक बुद्धी आहे त्या मुलांना पण आणि त्या पॅरेंट्सना पण. आणि त्या पॅरेंट्सना पण त्यांची थोडीशी तरी काहीतरी इज्जत लाज आहे. त्यांनी त्यांची मुलं फक्त कमावण्यासाठी जन्माला नाही घातली तुझ्यासारखी. स्वतः पण कमवतोय, मे बी कमाता हो तुम भी कमाव, असं नाही आहे त्यांचं. ते केपेबल आहेत त्यांची काळजी घ्यायला, म्हणून ते विचार करतात की नको राहू दे, सध्या ही योग्य वेळ नाही आहे. तुला पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला ते कळतच नाही आहे. तुला हेतूच कळलेला नाही आहे. कारण तुझ्या समोर फक्त तेच आहे की मला कमवायचं आहे, हिच्या जीवावर कमवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय ते चुकीचंच आहे. पण रियालिटी ही आहे की लोकांचा हेतू चांगला आहे, तो तुला समजत नाही आहे, रादर तू तो समजून घेत नाही आहेस. आणि वेट्टा जे काही म्हणते ना तुंबाडबाई की हिंदीमध्ये काही बोलत नाहीत, हिंदीमध्ये एवढं हे होतं, आणि मराठी माणूस ते मराठी माणसाचं कार्ड वगैरे ना ते पण नको खेळूस बाई.
हां, बस झालं एवढ्याला. तर तुला कोण तुझ्या मुलीला हिंदीमध्ये विचारत नाही ना. तुझी मुलगी तिथे गेली ना, जाऊ पण नाही, घेणार पण नाही, कोण नाही भीक घालणार तिला, ती गोष्ट वेगळी. पण हिंदीमध्ये ज्या लेवलचं बोललं जातं, ज्या लेवलचं रोस्टिंग किंवा रिॲक्शन दिलं जातं ना, रडशील तू, रडशील. हेच बघून तुला फेफरं भरलं, तू हिंदी काय हँडल करणार आहे. आणि हिंदीला ना टॅलेंट लागतं, टॅलेंट. कचरा घेत नाहीत हिंदीमध्ये. तुम्ही त्या लेवलला कधी पोचूच शकणार आहे. हिंदीशी कंपॅरिझनच नको. आणि मराठी करून रडू नकोस. मराठी माणसाला ना क्लास कळतो. कोणाला ना ठेवायचं आणि कोणाला हटवायचं ते कळतं. लायकीत ठेवायचं कळतं. तर ते तर तू ड्रामा करूच नको. दुसरी गोष्ट, तू स्वतःला विचार, लोकांना नको विचारूस की माझ्या मुलीला काय करतात. माझ्या मुलीलाच का करतात. इथे मराठीतही इतर चाइल्ड आर्टिस्ट आहेत, कितीतरी आहेत. तो नाळ पिक्चरमधला आहे, आता ते गणपती सॉन्ग शूट केलं त्याच्यामध्ये जो होता तिच्याबरोबर तो आहे, कितीतरी आहेत. हिंदीचं तर सोड, ते तर तुझ्या खूप आवाक्या बाहेरचं आहे, ते हिंदीचं सोड. तू मराठीमध्ये आहे ना, मराठीतच इतरही मुलं आहेत, पण ती नाही होत ट्रोल किंवा रोस्ट किंवा रिॲक्शन त्यांच्यावर नाही येत. का नाही येत हा प्रश्न स्वतःला विचार. हां, बघ स्वतः. तो खूप अभ्यास करतो ना, मी अभ्यास करत होतो, मग मी खूप अभ्यास केला असं सांगतो ना, त्या कौरवला सांग, निठल्ल्याला, ते फोटोशूट आणि हे ते करण्यापेक्षा ना ह्या प्रश्नाचं उत्तर शोध म्हणा की माझीच मुलगी का, इतर असताना सुद्धा माझ्याच मुलीला का असं बोलतात. मुळात तुमच्या मुलीला नाही, मुलीच्या आईवडिलांना बोललं जातं आहे. ह्याच्याकडे लक्ष द्या. जे तुम्ही करताय ना धंदे, लास्टच पॉडकास्टमध्ये मी बोललेली की कुठे कॉर्नर, कुठे त्या मुलीच्या जीवावर तुम्ही कमवताय, त्या मुलीचं नाव देऊन तुम्ही पुढे करताय, पण ते मुलगीच कुठेतरी कॉर्नरला आहे आणि भलतंच चाललंय. त्या कॉर्नरवरती कशाला जिजा सालीचे धंदे, मग त्यांचं फोटोशूट आणि मग ह्याच्या फॅन्टसीज आणि ह्याचं शॉपिंग आणि आईचं आईचं बाळंतपण आणि मग टुई चुई पुई हे सगळं कशाला. त्या मुलीचं नाव, मग तुम्ही एक वेगळं स्वतःचं चॅनल स्वतःच्या ह्याच्याने चालू करा, फॅमिली व्लॉग्स असं काहीतरी, तुंबाड फॅमिली व्लॉग्स. आणि मग तुमचं तुंबलेलं दाखवत बसा ना, गटार उघडा झाकण तिथे. मुलीच्या चॅनलवर काय उघडताय स्वतःची हे गटार. तर सो बात की एक बात, तुमची मुलगी ट्रोल होते किंवा तुमच्या मुलीला टार्गेट केलं जातं, बोललं जातं, कारण तुम्ही तिच्या आईबाप आहात. त्या आईबापामुळे ती मुलगी बिचारी भरडली जाते. तिचं कमनशीब आहे की तुम्ही तिचे आईबाप आहात. तिचं कमनशीब आहे की तिला इतके आपमतलबी दल्ले आईबाप मिळाले. तिचं कमनशीब आहे की तिचे आईवडील थांबतच नाही आहेत. कुठे म्हणजे जिथे कमाई होईल तिथे तिला लावतायत. आज तर बापाने डिक्लेअर करून टाकलं की माझी मुलगी सगळ्या जगाला दिली आहे मी. अरे 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 अरे, म्हणजे कसलं ते ना, किती वाईट 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 कुळातले ते. आणि ते शेंबडी तुंबाड काय बोलत होती की काय आम्हाला आमच्या मुलांना खूप पुढे न्यायचं आहे, असं काय घरात बसून यांच्यासारखं असं नाही, हे घरात बसलेले आहेत आणि घरात बसून काय करत नाही. तर तुम्ही काय करताय, काय पुढे नेताय. पुढे नेणं म्हणजे काय असतं, हे असं धंद्याला लावणं. एवढे वाईट दिवस नाही आले, आम्ही चांगले आहोत, ठीक आहे. जे करतायत ना ते बरोबर आहे. ते ज्यांची मुलं योग्य त्यावेळेस शिक्षण घेत आहेत आणि त्यालाच इम्पॉर्टन्स देत आहेत, हे सगळं जे टॅलेंट आहे ना, हे टॅलेंट प्रॅक्टिस करून ठेवा, मोठे झाल्यावर कामी येईल. असंही हे चाइल्ड आर्टिस्ट मोठेपणी कुठेच दिसत नाहीत. हा इतिहास आहे इंडस्ट्रीचा. तर त्याच्यामुळे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तुम्हाला नावारूपाला यायचं आहे आणि मोठेपणी जेव्हा खरंच कमवण्याचं वय असेल तेव्हा शिक्षणही नाही, कामही नाही. असं पाहिजे की आता मुलांचं शिक्षणाचं वय आहे तर शिकून घ्या आणि ज्याच्यावर फोकस असला पाहिजे शिक्षणावर त्याच्यावरच करा आणि साईड बाय साईड काहीतरी ॲक्टिंग क्लासेस वगैरे ह्याच्यामध्ये त्यांना ग्रूम करा साईड बाय साईड. आणि जेव्हा ते योग्य वयात येतील तेव्हा मग ऑडिशन आणि हे ते करून एक बेसिक एज्युकेशन पण त्यांच्याकडे असेल आणि ते जर त्यांना चान्स मिळाला तर आणि एवढ्या वर्षाची जी काही त्यांची प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या यूज करून किंवा त्याचा लाभ घेऊन ते नक्कीच नावारूपाला येतील जेव्हा खरीच गरज असेल आणि त्या वयात जेव्हा त्यांचं कमावण्याचं वय असेल. सो तू कोणाला सांगते की कोणाचे आईबाप, बाबा तू काही सांगू नकोस. फुरगण्यात पडली असतीस, सडली असतीस. ती इथे आली आणि इथे आता आम्हाला शिकवते, आली मोठे चल फट निकल लवडियन. आणि
आमचे फ्रेंड्स आम्हाला पाठवतात, आमचे फ्रेंड्स म्हणजे आज तर आहे ना कौरव आहे ना बोलण्यामध्ये भाई सगळे पत्तेच उघडले कौरवने, काय ठेवलं नाही सगळं आपलं असं. क्या रे कौरव, क्या रेन दे बघा तू, रेन दे येडा माणूस, चौथी फेल, काय बडबडत असतो येडपटसारखा. काय तर म्हणे की आमचे फ्रेंड्स मला व्हिडिओ पाठवतात आणि म्हणतात की बघ जरा असं तसं, मी त्यांना म्हणतो की जाऊ दे, इग्नोर. अगो बाई अगो बाई अगो बाई, बायगा 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 असं म्हणतो ना तू त्यांना. अरे कोण फ्रेंड्स? ते पक्का ढबीडुकरे, बोचुमॉन, ते सगळे जे तुला तिथे भेटलेले फॅशन शोला, ते तुझे फ्रेंड्स. त्यांना पण ते पण तुझ्या पावलावर पावल आपलं म्हणजे तुझ्या मुलीला मागे खेचून काहीतरी आपलं कसं ढकलता येईल, ये अकेला क्यों कमाए, हम भी कमाएंगे, हम भी वैसे ही माँ बाप आहे, निठल्ले माँ बाप, त्यांच्या पोरांचं काय होत नाही, ते फ्रेंड्स. ते तुला हे नाही करत आहेत, ते तुला असं मागे हटायला सांगतायत, प्रवृत्त करतायत की तू ये मागे, अगर हमारे बच्चे को बेचकर हम कुछ नहीं कमा पा रहे तो तुम भी नहीं कमाओगे. तर तुला असं मागे खेचण्याचा फ्रेंड्स म्हणे. फ्रेंड्स पण आहे ना काहीतरी लायकी असते फ्रेंड्सची. फ्रेंड्सवरून आपला दर्जा ठरतो. तुझे फ्रेंड्स बघून कळतंय काय लेवल आहे ती. आणि अंड्यांची तर पारच काढून टाकली. जसं मी स्टार्टिंगला बोलली की हे अंड्यांचं जरा सांगायचं आहे मला की तुमचं म्हणजे तुम्हाला कळणार नाही की त्याने तुमची काढली आहे, म्हणून मी तुम्हाला क्लिअर करते. तरी तुम्हाला कळणार नाही पण तरी पण मी सांगणार. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, कुठे ते मध्येच आपलं बिचारे दादा गेले, त्या दादांच्या जीवावर म्हणजे खरंच काय माणसं असतात ना, मड्याच्या टाळूवरचं. हा तर कुठेच सोडणार नाही, तर हा दादांना कसा सोडेल हा. वेळ नाही ना ह्याच्याकडे. तिथे तर रुदाला बनला होता, आता जर चान्स मिळेल तर तिथे पण जाईल रुदाला हवाय का? हां, तर रुदाला हवाय दादांचं काय असेल कार्यक्रम तर हा येईल फुकट्या तिकडे रुदाला बनून. नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतो आजकाल हा, पण नको हा फालतू उगाच कुठे पण कॅमेरा मारत असतो येडाय. तर त्याचं पण याने सुरू केलं मध्येच काहीतरी, ते दादांचं झालेलं आणि खूप वाईट घटना घडली त्याच्यातच घुसडून टाकलं. म्हणजे आता दादांची एवढीच आता म्हणजे तू काय लेवल ठेवली तुझ्या या फालतू व्हिडिओमध्ये, तुझ्या त्या फालतू काहीतरी पब्लिसिटी स्टंटमध्ये तू दादांचं नाव घेतो. तुझी लायकी आहे का रे कौरवा? हां, आणि वरून म्हणे की अंडे असे म्हणजे येडे झालेले की एवढी मोठी गोष्ट घडली आहे तरी नुसतं त्यांना महिन्याचंच पडलेलो. आणि आम्ही म्हणतोय की असं काय म्हणजे काय लोक आहेत, काय माणसं आहेत. अरे तुमचेच अंडे आहेत ते, कळलं ना अंड्यांनो किती आहात ते. तुमच्या दादा ताईंनीच शेमड्यांनीच तुमची लायकी काढली, ते पण त्याच लायकीचे म्हणा आणि तुम्ही पण त्याच लायकीचे. असे कसे नाही, ते तुझे अंडे आहेत. म्हणजे तू विचार कर काय लेवल आहे तुझी, कोण लोक तुला फॉलो करतात, काय लेवलची, काय थर्ड क्लासपेक्षा पण क्लासलेस लोक तुला फॉलो करतात, ज्यांना हेही नाही माहिती की कशाला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. ते दादा खरोखरचे गेले, त्यांचं राहिलं बाजूला. हिला पोचवून टाकल्यासारखे नुसतं सुटले होते की अकाउंट गेला. अरे अकाउंटच गेले, ती नाही गेली आहे ती. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सगळ्यांची नावं माहिती आहेत, आम्हाला A to Z. म्हणजे आमचे हा व्हिडिओ मी ह्यांच्यासाठी बनवला आहे, जे लोक ना आम्हाला रेग्युलर कॉमेंट करतात. आणि ना इतकं म्हणजे काही लोक इतके रेग्युलर आहेत ना की त्यांची आम्हाला नावं पण माहिती आहेत. आता एक व्यक्ती कॉमेंट करते, ती काहीतरी नाव आहे तिचं, D वरून काहीतरी नाव आहे. वेट्टाकडे बघताय, वेट्टा तुंबली आहे, तिला कुठे काय आता बोलता येते. अरे भाई क्या बोल दिया मैंने. आणि हा तर जास्तच ओव्हर एक्साइटमेंटमध्ये बोलली ना. सांग ना आता नाव सांग, कोण नावासकट लक्षात आहेत ना तुला. 1:30 वाजता कमेंट करते मग सांग. आणि काय 5च लोक यार, 5 लोक 4-5 लोक आहेत म्हणे रेग्युलरली कमेंट करतात, तुला 4-5 नावं पण नाही लक्षात राहत. हां, मला 50 लोक कमेंट करतात, 50 लोकांची नावं सांगू शकते मी. सांगू नाही सांगत, जा चल हट, मी तुला काय सांगू, पण सांगू शकते मी. पण तुला तर 5 लोक कमेंट करतात, बोलतो 5 लोक कमेंट करतात आणि नावं लक्षात आहेत, पण एकाचंही नाव घेता येत नव्हतं याला. आणि D वरून का नाव आहे आणि मग काहीतरी असं नाव आहे, काहीतरी नाव आहे, काहीतरी काय नाव आहे, काय नाव आहे. अंड्यांनो तुम्ही करा कॉमेंट येड्यासारखे. तुमचं नाव काय पण नाही लक्षात, त्याला काही बघत पण नाही तो. तुम्हाला फक्त कमवून घेतो, तुमच्या जीवावर इमले तिथे मुलाला विकतो आणि तुम्ही आहे तिथे कॉमेंट करायला बसलेत येडपटकुटचे. आणि लास्ट पॉईंट, एकदम मेन इम्पॉर्टंट पॉईंट,
की बाबा असं म्हणजे या लोकांना सगळ्यांनाच गलतफहमी आहे. जो तो उठतो बोलतं की आमच्यावर कमवते, आमच्यावर कमवते, आमच्यावर जास्त व्ह्यूज आले, आमच्यावर जास्त व्ह्यूज आले. तर मला त्यांना सांगायचं आहे, कौरव पण हेच बोलला, तो मुझे ना जो चीज़ नहीं पता है वो बताओ, हाँ, जो मुझे ऑलरेडी पता है वो मत बताओ, आणि जो चीज़ें मैंने खुद बोली है ना वो तो मेरे को बताओ ही मत. काय तर म्हणे कुठे बसते, काय करते, कुठून व्हिडिओ बनवते, काय आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मीच सांगितलंय लोकांना माहिती आहे मी कोण आहे, काय आहे, माझं नाव काय आहे, माझं नाव गाव फळ फूल मी स्वतः सांगितलंय लोकांना. तर त्याच्यामुळे ते नको सांगू मला. तुला काय, तू कुठला मोठा जासूस नाही आहे की तुला माहिती आहे आणि इतरांना नाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न, तू पेज बघितलं आणि इतर ह्याला मला काय फार कमी व्ह्यूज आहेत आणि तुझ्याच मुलीला, तर भाई असं ना प्रत्येकजण येऊन हेच बोलतो, ती मावसाड पण असंच बोलते, बोंबाड पण असंच बोलते. तर असं अजिबातच नाही आहे. कोणी या भ्रमात राहू नका. माझी मंडळी एकदम चोखंदळ आहेत. त्यांना असं नवीन नवीन काहीतरी असं युनिक आणि त्यांना छान वाटलं तरच ते व्ह्यूज देतात. त्याच्यामुळे मी माझ्या मंडळींना कधी ग्रांटेड धरत नाही आणि असं कुठलं कॅरेक्टर नाही आहे की त्यालाच ते असं काहीतरी हे करतील आणि तेच मला कमावून देते, असं अजिबातच नाही आहे. ससाणे नवीन कॅरेक्टर होतं, ससाण्याला व्ह्यूज आले चांगले, प्राणंदीला व्ह्यूज आले चांगले, कोणालाही येऊ शकतात. बोचूला चांगले व्ह्यूज येत होते पण आता बोचूचे व्ह्यूज आपटलेत माझे. सो कोणालाही कधीही लोक काय आवडेल त्यांना काय त्याचा काहीही अंदाजा नाही. त्यांना जे माझी मंडळी आहे जो हमको देखना है हम देखेगा, हमारा मर्जी असे आहेत. तर त्याच्यामुळे ना हे बकलोडगिरी तर सांगूच नको की तुझ्या मुलीच्या ह्याच्यावरती व्ह्यूज येतात म्हणून. आणि जर येतात तर मग चांगलं आहे ना, येतात तर मग येऊ दे. मी तर एक्सेप्ट करतेच की मी तर इथं कमवायला बसली आहे. तर तुम्ही तिचे आईबाप असून कमवू शकता, तुम्हाला लाज नाही वाटत तर मला का वाटेल. आणि आता येऊच दे व्ह्यूज, आणायच मागताय, आज तर दाखवूनच द्या. गौरवला खरं ठरवा मंडळी, व्ह्यूज यायला पाहिजे आजच्या पॉडकास्टला, भरभरून व्ह्यूज द्या. मंगताय मतलब मंगता है मेरे को. झालं बकवास करून, हां आता ती चड्डी पकड आणि चल निघ आता. फालतू बकवास बंद कर. उद्यापासून येशीलच आपला लोंबत्यासारखा लोंबत काहीतरी फालतू व्लॉग टाकत. आणि अगेन ती गोष्ट लक्षात ठेव, तो कॉर्नर आहे ना जिचा आहे तिचंच राहू दे, तिला कुठेतरी कॉर्नरमध्ये फेकू नको. अरे हां, तू तर लोकांना देऊन टाकलीस ना, म्हणून आता भरतोय आपला घाण कॉर्नरमध्ये. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. खूप मजा आली मला हे पॉडकास्ट करताना. आय होप तुम्हाला पण ऐकताना खूप मजा आली असेल. म्हणजे खरंच इतकी माती खाल्ली ना या कौरवने की खूपच म्हणजे धमाल आली. आयता चालून आला, आयता लेलो हो मेरी लेलो. सो आयता चान्स आहे मंडळी, ले लो कौरव की ले लो आणि कॉमेंट बॉक्स भर दो. मजा आएगा ना व्हिडिओ, वीकेंड फुल धमाल, एन्जॉय. सो भेटू उद्या वीकेंडचा वार पार्ट 2 मध्ये नवीन कॅरेक्टर सोबत, होपफुली तुमच्या एक्सपेक्टेड कॅरेक्टर सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.